अरे बाप रे बाप मित्र, काय घटना ही. अशी घटना माझ्या जिंदगीत नाही पाहिली. मी इमानदारीने सांगतो तुम्हाला. मी अक्षरशः स्वतःच्या बापानं, म्हणजे अक्षरशः स्वतःच्या लेकराला आपल्या स्वतःच्या बापानं, जन्मदात्या बापानं दगडानं ठेचून मारलं. एका लेकराला छोट्याशा. आणि तुम्हाला सांगतो मित्र, लेकरू बी किती मोठं होतं माहितीये का? फक्त 3 दिवसाचं लेकरू. किती? फक्त 3 दिवसाच्या लेकराला त्या बापानं दगडानं ठेचून मारलं मित्र. विचार करा मग. आता तुम्हाला वाटत असेल काय म्हणजे असं गुन्हा केला त्या तीन दिवसाच्या लेकरानं, म्हणून त्या बापानं, जन्मदात्या बापानं त्या लेकराला दगडानं ठेचून मारलं. असं काय घटना घडली असेल, आहे की नाही? बरोबर आहे मित्र. घटना दुसरी काहीच घडली नाही. तुम्हाला सांगतो मी, त्या लेकरानं फक्त मुलगा न होता मुलगी, बस एवढाच गुन्हा केला. म्हणजे तो जन्माला आला ना, तर तो मुलगा होऊन नाही आला, मुलगी होऊन आला. म्हणून त्या बापाला इतका राग आला. आणि त्या बापानं अक्षरशः त्या 3 दिवसाच्या लेकराला दगडानं ठेचून मारलं. मग मला सांगा मित्र, हे या बापाला ओपलं का? कारण का याच्या आधी त्याला 3 मुली होत्या आणि ही 4थी मुलगी झाली, म्हणून त्याला राग आला. 4थी बी मुलगी झाली म्हणून. आणि म्हणून मग मी राग त्या लेकराला दगडानं ठेचलं. अरे निर्लज्जा, तुला लाज वाटली पाहिजे होती. कारण तू सुद्धा तुझ्या आईच्या पोटातून जन्म घेतलेला आहे, माहितीये का? आणि तुझी आई पण एक म्हणजे मुलगीच आहे ना. तिने बी एका आईच्या पोटातून जन्म घेतलेला आहे ना. तिच्या आई वडिलांना कधी असं विचार केला असता तर तू जन्माला आला असता का? गैराद्या. विचार करा मित्र, इतक्या छोट्या लेकराला, 3 दिवसाच्या लेकराला याला दगडानं ठेचून मारायची याची हिंमत कशी झाली? याला म्हणजे दयामायाने आली का? 4थी मुलगी होती म्हणून. अरे ती मुलगी बी तर तुझ्याच आहे ना, तुझ्या रक्ता मांसातूनच बनलेली ना साल्या. ती का लोकाची आहे? काय हिंमत झाली तुझी तिचा जीव घ्यायची? तुला अधिकार नाहीये तिचा जीव घ्यायचा, माहितीये का? त्या मायनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवली आणि तुला म्हणजे मुलगी जन्माला आली म्हणून तू डायरेक्ट तिला दगडानं ठेचून मारू राहिला. म्हणजे काय कमालची गोष्ट झाली राव मित्र. म्हणजे कोणाला काही बी राग येऊ राहिला, काही बी म्हणजे काही आपल्या मनात आल्यासारखं करायला लागले. आणि ह्यो तो बाप आहे ना. सांगा ना तुम्ही, आता याने बी याच्या आईच्या पोटातून जन्मच घेतलेला आहे ना. ह्यो कधी मुलगी जन्माला होऊन आला असतं, कधी त्याच्या आई वडिलांनी याला मारून टाकलं असतं, कसं वाटलं असतं त्याला? मित्र, खोटं नाही सांगत तुम्हाला, ही सत्य घटना आहे. आणि घटना तुम्हाला खोटं सांगत मित्र. जामनेर जिल्हा जळगाव येथील घटना आहे मित्र. ही तुम्हाला खोटं नाही सांगत. कुठली? जामनेर जिल्हा जळगाव येथील घटना आहे. आणि त्या व्यक्तीनं त्याची 4थी मुलगी होती म्हणून, जन्माला आली म्हणून तिला 4थ्या मुलीला दगडानं ठेचून मारलं मित्र. किती निंदनीय गोष्ट आहे. किती म्हणजे काळिंपा, म्हणजे तोंडाला काळी, त्याच्या तोंडाला काळच लागलं पाहिजे हो. किती म्हणजे बाप लोकांना किती मोठं म्हणजे आता हे काळिंबा फासासारखं आहे. असे बाप असले कधी तर काय म्हणजे आमच्यासारख्या बापाला कोणी नाव ठेवण? मित्र, खोटणे सांगत, मला एकच मुलगी आहे, पण माझ्या मुलीला मी ना तळ हाताच्या फोडासारखं सांभाळतो. इमानदारीने सांगतो. पहिली बेटी धनकी पेटी. ज्या टायमाला मला मुलगी जन्माला आली त्या टायमाला माझ्या चुलत्यानं मला म्हणजे सांगितलं होतं की विनोद, तुला पोरगी झाली, घाबरू नको, पहिली बेटी आणि धनकी पेटी होती म्हणते. तर मित्र, माझ्या मुलीने जन्म घेतला आणि मी ना माझी जिंदगीच बदलली. आज मी इतका टाकाटक राहतो, काय सांगतो. मला खातो पितो सुखी राहतो, समाधानी राहतो, केवळ माझ्या मुलीमुळं, तिच्या आशीर्वादामुळं. कारण काय माहिती मित्र, ज्या टायमाला बी ना मुलगी घरात जन्माला येते ना, तर तुम्हाला सांगतो मी, घरामध्ये एक लक्ष्मी येऊन जाते. लक्ष्मी, धनधान्यानं भरतं घर, बरकत येते घरामध्ये. माझा अनुभव हा. कारण माझी लाईफ बदललेली, माझी मुलगी घरात जन्माला आली. तर तुम्हाला सांगतो मित्र, होतं हे काय निर्दयी माणूस हा. या बापाला तर खरं सांगतो मित्र, फाशी देऊन टाका त्याला. नाही फाशी झाली तर त्याला उमर काहीतरी भेटली पाहिजे. हो, एका छोट्याशा लेकराचा प्राण घ्यायला त्याला लाज नाही वाटली. निर्दय माणूस, त्याला जन्मठेप तरी झाली पाहिजे कम से कम. हा माझा प्रशासनाला कळकळीची विनंती मित्र की त्या निर्दय बापाला फाशी झाली पाहिजे. नाही फाशी तर त्याला जन्मठेप तरी झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही? चला मग, आता अशी घटना कुठं घडली नाही पाहिजे, याची काळजी घ्या.